ऑल द टाइम गॉड इज गुड, गॉड इज गुड ऑल द टाइम. प्रत्येक मनुष्य फक्त सुख शोधत असतो. दुःख आणि संकटे ह्यापासून तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. पण परमेश्वराने सुख आणि दुःख हे शेजारी शेजारी ठेवले आहेत. उपदेशक चॅप्टर 7 वर्स 14 मध्ये लिहिलेलं आहे, संपत्काली म्हणजे भरभराटीच्या दिवसात आनंद कर, विपत्काली म्हणजे दुःख आणि संकटाच्या वेळी विवेकाने वाग. कारण मनुष्याच्या मागे काय होईल हे त्याला कळू नये म्हणून देवाने सुख दुःखे शेजारी शेजारी ठेवली आहेत. जगातील सर्व ख्रिस्ती लोकांनी परमेश्वराच्या आज्ञा न मानण्याचा न पाळण्याचा प्रयत्न देखील करू नये. कारण पुष्कळ लोकांचा असा विश्वास आहे की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, फक्त येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा म्हणजे पापांची क्षमा होईल. पण ते हे विसरतात की बायबलमध्ये हे पण लिहिलेलं आहे की ख्रिस्ताशी एक असणे व पाप करत राहणे हे परस्पर विरोधी आहे. आता नक्की पाप म्हणजे काय आणि पाप कशाला म्हणतात? पहिला योहान चॅप्टर 3 वर्स 4 मध्ये लिहिलेलं आहे, जो कोणी पाप करतो तो स्वैराचार करतो, कारण पाप स्वैराचार आहे. स्वैराचार म्हणजे काय तर आज्ञाभंग. परमेश्वराच्या आज्ञा न पाळणे म्हणजे स्वैराचार करणे. परमेश्वर प्रभू येशूने दिलेल्या आज्ञापैकी कोणतीही आज्ञा न पाळणे म्हणजे पाप करणे. मग ती लहानातील लहान आज्ञा असो. जगातील कोणताही मनुष्य स्वतःला देवासमोर नीतिमान ठरवू शकत नाही. ज्या कोणाला स्वर्ग राज्यात जाण्याची इच्छा आहे त्याने पश्चाताप करावा. पश्चाताप म्हणजे फक्त कुंसार नव्हे तर आपल्या पापांचा पश्चाताप करून आपल्या पापांची भरपाई करणे, आपल्या स्वतःच्या जीवनाचे नवीकरण, आपल्या स्वतःच्या जीवनाची नवीन उत्पत्ती, आपले स्वतःचे जीवन बदलणे. योहान चॅप्टर 3 वर्स 3 मध्ये लिहिलेलं आहे, येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित म्हणजे खरं सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. लूक चॅप्टर 3 वर्स 3 मध्ये लिहिलेलं आहे, मग तो यार्देने जवळच्या सगळ्या प्रदेशात पापांच्या क्षमेसाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला. बायबलमध्ये पश्चातापाचे चांगले उदाहरण जक्कय याचे आहे. लूक चॅप्टर 19 वर्स 7 पासून लिहिलेलं आहे, हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की पापी मनुष्याच्या घरी हा म्हणजे प्रभू येशू उतरायला गेला आहे. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यास देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो. ह्यालाच पश्चाताप म्हणतात. नंतर येशूने त्याला म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे. आणि तारण ह्या शब्दाचा अर्थ पाप व विनाश ह्यापासून वाचवला गेला आहे. जक्कयने पश्चाताप करून नवीन जन्म घेतला. त्याने स्वतःला बदलले आणि ज्या वेळेस त्याने आपले जीवन बदलले त्यावेळेस प्रभू येशूने म्हटले, आज ह्या घराला तारण प्राप्त झाले. म्हणजे प्रभू येशू प्राप्त झाला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे नाव तारण आहे. लूक चॅप्टर 3 वर्स 6 मध्ये लिहिलेलं आहे, जेव्हा योहान सर्व लोकांचा बाप्तिस्मा करत होता तेव्हा त्याने येशू ख्रिस्ताविषयी म्हटले, आणि सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील म्हणजे प्रभू येशूला पाहतील. इंग्रजी बायबलमध्ये प्रभू येशूचे दुसरे नाव साल्वेशन लिहिलेलं आहे. पुढील वचनांवर जरा लक्ष द्या, फार महत्वाची वचने आहेत.
मार्क चॅप्टर 10 वर्स 45 मध्ये लिहिलेलं आहे, कारण मनुष्याचा पुत्र ही सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. मित्रहो, या वचनामध्ये पुष्कळांच्या मुक्तीसाठी असं लिहिलेलं आहे. मार्क चॅप्टर 14 वर्स 24 मध्ये लिहिलेलं आहे, तो म्हणजे प्रभू येशू त्यांना म्हणाला, हे नवीन करार प्रस्थापित करणारे माझे रक्त आहे, हे पुष्कळांकरता ओतले जात आहे. तसेच मत्तई चॅप्टर 26 वर्स 28 मध्ये लिहिलेलं आहे, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. ह्या दोन्ही वचनामध्ये पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे असं लिहिलेलं आहे, सर्वांसाठी नाही. मित्रहो, प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला सर्व जगातील मनुष्यांच्या पापांसाठी, पण इथे लिहिलेलं आहे पुष्कळांच्या पापांची क्षमा होण्यासाठी ओतले जात आहे. जे लोक प्रभू येशू ख्रिस्ताला देवाचा पुत्र परमेश्वर मानत नाही, ते प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत नाही, तर त्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या वचनाशी काही संबंधच नाही. तर वचनामध्ये जे पुष्कळ लिहिलं आहे ते फक्त ख्रिस्ती लोकांसाठी, जे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत व आपले जीवन बदलून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे चालणारे किंवा प्रयत्न करणारे, म्हणजे जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत त्यांच्यामधील पुष्कळांसाठी, सर्वांसाठी नाही. मत्तई चॅप्टर 7 वर्स 24 मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. आणि वर्स 26 मध्ये लिहिलेलं आहे, तसेच जो कोणी माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल. ह्या दाखल्याचा म्हणजे गोष्टीचा अर्थ तुम्हाला कळला असेल की पुढे काय होईल जर परमेश्वराचे वचन आपण पाळलं नाही तर. तसेच मत्तई चॅप्टर 7 वर्स 21 मध्ये लिहिलेलं आहे, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आणि पितेची इच्छा काय आहे तर वचन पाळणे. लूक चॅप्टर 1 वर्स 16 मध्ये लिहिलेला आहे, तो म्हणजे प्रभू येशू इस्रायलाच्या संतानातील अनेकांना म्हणजे पुष्कळांना, सर्वांना नाही, त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळविल. यशया चॅप्टर 53 वर्स 11 आणि 12 मध्ये लिहिलेलं आहे, त्याच्या म्हणजे प्रभू येशूच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना म्हणजे पुष्कळांना निर्दोष ठरविल, सर्वांना नाही. त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल, कारण आपला प्राण वाहू देऊन तो म्हणजे प्रभू येशू मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यात गणू दिले. त्याने बहुतांचे पाप म्हणजे पुष्कळांचे पाप आपल्यावर घेतले, सर्वांचे नाही, व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली. इब्री लोकांस चॅप्टर 9 वर्स 28 मध्ये लिहिलेलं आहे, त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे, सर्वांची नाही, स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पण केला गेला, आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी म्हणजे पाप आणि विनाश ह्यापासून वाचवण्यासाठी तो
दुसऱ्यांदा दिसेल. मत्तई चॅप्टर 20 वर्स 16 मध्ये लिहिलेलं आहे, ह्याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडके आहेत. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे पुष्कळ आहेत, पण परमेश्वर प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे त्याच्या मागे चालणारे थोडके आहेत. लूक चॅप्टर 13 वर्स 23 आणि 24 मध्ये लिहिलेलं आहे, तेव्हा कोणी एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारण प्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तारण प्राप्ती होत असलेले लोक म्हणजे पाप आणि विनाश ह्यापासून वाचवले जाणारे लोक. तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा, कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. तसेच जेव्हा आपण फातिमा प्रार्थना म्हणतो, फातिमा प्रार्थना म्हणजे काय, तर जेव्हा आपण रोसरीची प्रार्थना करतो तेव्हा प्रत्येक रहस्यानंतर जी प्रार्थना केली जाते तिला फातिमा प्रार्थना म्हणतात. या प्रार्थनेत देखील म्हटलं आहे, हे माझे येशू, आमच्या अपराधांची क्षमा कर, नरकाच्या अग्नीपासून आमचे रक्षण कर. सर्व आत्म्यांना, विशेष करून ज्यांना तुझ्या मदतीची गरज आहे, त्यांना तू स्वर्गाकडे बोलावून घे. या प्रार्थनेत देखील म्हटलं आहे, ज्यांना तुझ्या मदतीची गरज आहे त्यांना, सर्वांना नाही. मत्तई चॅप्टर 8 वर्स 11 मध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून व पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील, सर्वजण नाही, आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील. जो स्वतःला दोष लावत नाही तो धन्य. मित्र हो, जो तोंड देखला न्याय करत नाही, तर ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे न्याय करतो, त्याला जर तुम्ही पिता म्हणून हाक मारता, तर आपल्या प्रवासाच्या काळात, म्हणजे जे आताचे मानवी शरीरातील जीवन आहे, ते जीवन जगत असताना भिवूनच वागा. या जगाशी मैत्री करू नका. प्रभू तुम्हाला तुमचे जीवन बदलण्यास मदत करो. आमेन.